इनोवा। भैया BS बैंकिंग क्लासेस कहाँ पे? Excuse me? बैंकिंग की क्लासेस अभी न्यू बैच शुरू हो रहा है अपना 22 तारीख से। सुबह 8 बजे का है, 8 से 11:30 बजे तक का टाइमिंग रहेगा। कोई एग्ज़ाम दिया आपने इसके पहले? नहीं, मुझे कोई आइडिया नहीं है। ओके, क्या एजुकेशन है आपका? त्याच्यानंतर याल तेव्हा तुम्हाला याचं मिळेल बेनिफिट। ओके, समजलं का? बरं असं जर ओके एक लक्षात घ्या, तुम्ही माझ्याकडे ऍडमिशन केलं आता, हां हां 35,000 रुपीज फीज आहे। अच्छा, तुमची 35,000 फीज आहे का? तुम्ही ऍडमिशन केलं, फीज पे केली, क्लिअर आहे इथपर्यंत? हो। आता बाटीचा फॉर्म आला नंतर 1-2 महिन्यानंतर। ओके, म्हणजे आम्ही आधी 35,000 देऊन ऍडमिशन घ्यायची, त्याच्यानंतर 2-3 महिन्यानंतर बाटीचा फॉर्म घेऊ शकतो। हा, जेव्हा पण आला तुम्हाला आम्ही सांगतो की हा फॉर्म बेनिफिट घ्यायचं तर तुम्हाला मिळू शकेल। अच्छा, आणि त्याचे पैसे बाटीकडनं येतील, फीस रिफंड नाही करणार, समजलं ना? अच्छा, फीज रिफंड नाही करणार, पण त्यातनं सुरुवातीला जर असं मायनस एक लक्षात घ्या तुम्ही, मला ते हां हां हे गव्हर्नमेंटचं स्कीम आहे बाटीचं। ठीक आहे, आधी तुम्ही माझ्याकडे ऍडमिशन केली, सगळं क्लिअर झालं, ऍडमिशन पेड झाली, सगळं झालं, बाटीचे फॉर्म्स निघाले, तुम्ही पास केलं तर मग तुम्हाला बाटीकडनं पैसे मिळतात। अच्छा, आणि असं जर केलं तर सर, जर आता बाटीचे फॉर्म समजा 2 महिन्याने निघालेत, ओके, 2 महिन्यानंतर निघाल्यानंतर त्याचा पेपर होईल, मग वेटिंग लिस्ट, आम्ही जर डायरेक्ट पेपर दिला तर मग तसं करून येता येईल तुम्हाला, पण ते कधी होईल, किती वेळ लागेल आहे, कारण की गव्हर्नमेंटचं काम आहे, ते सांगता येत नाही। ओके, है ना? पण सिलेक्शन किती होणार, काय होणार, ते कसं कळणार? म्हणजे त्याची श्युरिटी काय? बाटीमधून हां, ते बघा सर, आता काय असतं, पेपर विद्यार्थी, आता तुमच्याकडे एवढे फॉर्म दिसत आहेत म्हटल्यावर तर म्हणजे हजारोनी फॉर्म असतील? नाही, हजारो नाही आहे, 650च्या जवळपास काही, 550 विद्यार्थ्यांना आपण ट्रेनिंग देतोय। हे सगळे सिलेक्टेड विद्यार्थी आहे, म्हणजे हे सिलेक्ट झालेले आहेत ऑलरेडी, झाले तेवढे पूर्ण। अच्छा, बाटीकडनं? हां, या सगळ्यांना आपण शिकवतोय, तेच सांगतोय। म्हणजे यांनी ऑलरेडी तुमच्याकडे 35,000 भरून ऍडमिशन घेऊन क्लासेसला आले, तर तुम्हाला बाटीचं माहिती होतं नाही, आम्ही सांगितलं रे फॉर्म आहे तुमच्यासाठी, फॉर्म भरा, तसं बेनिफिट घ्या, कळलं का आता? अच्छा, आणि हे 35,000 मध्ये काही डिस्काउंट वगैरे नाही, ही ऑलरेडी रिझनेबल फीस आहे। इन्स्टॉलमेंट मध्ये वगैरे 2 पार्ट मध्ये करून देऊ याला। 2 कसं, किती काय? आता 20,000 रुपये आणि मग 15, अशा 2 पार्ट मध्ये करून घेऊ। अच्छा, फॉर्म वगैरे काय मग काय घ्यायची ऍडमिशन? ते करून घेऊ, अभ्यास करणार असेल तर घ्या, नाही तर म्हणजे करून घेतो आम्ही, काळजी नाही। शिवाय काय असतं माहितीये का सर, माझा एक क्वेश्चन होता की म्हणजे ह्या इन्स्टिट्यूटमधनं किती फॉर्म निघतात किंवा किती स्टुडंटचं ते स्कॉलरशिपसाठी सिलेक्शन होते वगैरे, असं काही?
अच्छा असं. हा असं मोस्टली सर बघा काय असतं, एक हे कन्सेप्ट समजून चला. 100 मार्काचा पेपर असतो. तुम्हाला काय करणं आहे, फॉर्म तर भरण्याच आहे, सगळे फॉर्म भरू शकतात. आता पेपर असतो, ठीक आहे. 100 पैकी तुम्हाला समजा 50 मार्क घेणे आहे पासिंगसाठी. ठीक आहे. आता जे जे विद्यार्थी 50 मार्क घेतील ते सगळे पास झाले. बरोबर. आता हे मार्क कोण घेतील, जे थोडेफार अभ्यास करून आहेत, ज्यांना हे माहिती आहे, अरे बाबा हे काय असतं, हे सिम्प्लिफिकेशन करून आहे, हे तर म्हणा बेसिक आहे, नंबर सिरीज वगैरे हे केले आहेत, तेव्हाच ते पास होऊ शकतील. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. ओके, निगेटिव्ह मार्किंग नाही. आता काय असतं, जेव्हा आपण इथे तयारीला लागलो, मी बोललो एक्युरेसी, तुम्ही काय करता, जेवढं तुम्हाला येतं तेवढं सॉल्व्ह करून येतात. मी या पेपरला तुम्हाला म्हणतो तसं नाही, जेवढं तुम्हाला आलं तुम्ही केलं बरोबर. आता वेळ वाचलाय, खूप सारे वाचलायत का, तुम्ही जस्ट टिक करून या रॅन्डमली, आपल्या भाषेत म्हणा तुक्के मारून या. का, निगेटिव्ह मार्किंग आहे का, नाही. 10 पैकी तुमचे 4 जरी रॉंग झाले, 6 तर प्लस झाले ना, वाढले मार्क. हे कोण सांगणार तुम्हाला, जेव्हा तुम्ही आपल्यासोबत असता तुम्हाला गाईड वेळोवेळी मिळतात. ओके, आलं लक्षात. आता जे विद्यार्थी आता तयारी करून आहे हे 50 मार्क तर आरामात घेतात. अच्छा, ज्यांना माहिती आहे तर ऑलमोस्ट विद्यार्थी काढून घेतात पेपर. आणि त्यांना कसं आहे, त्यांना देणेच आहे, त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी स्कीम आहे ना, नाही द्यायचा अशातला भाग आहे का. हे 50 जास्त पण सांगू शकतो, होऊ शकतं कमी कट ऑफ लागला, कमी मार्काने पण होऊन जातं. नाही पण ऍक्च्युअल नंबर म्हणजे किती असतो असं म्हणतोय मी. ऑलमोस्ट सगळे म्हणायला हरकत नाही, म्हणजे जेवढे फॉर्म सगळ्यांनाच ऑलमोस्ट सगळ्यांना स्कॉलरशिप मिळते. हो, पेपर खूप सोपी असतो, कारण की जे आपली तयारी होऊन जाते. ओके, पेपर इझी असतो. तेच सिक्युरिटी विचारायची होती मला, की त्याच्यात आहे का, म्हणजे होऊन जातं सर, काही इश्यू नाही त्याच्यात. मग डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होतं, डॉक्युमेंट सगळे तुमचे काय डॉक्युमेंट वगैरे लागतात त्याच्यात. आता याच्यामध्ये लागतं तुमचं 10th 12th ग्रॅज्युएशन, त्याची मार्कशीट, कास्ट, तुमची व्हॅलिडिटी असेल तर ती, आणि डोमिसाईल. ओके, है ना, हे सगळे डॉक्युमेंट्स लागतात. आता तेच सुरू आहे फायनल प्रोसिजर, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालंय त्यांचं. अच्छा, सुरू झाले, आता ते सबमिट होतील. म्हणजे हा असा फॉर्म असतो का, बघू शकतो प्लीज. आपण काय करता सर. काय म्हणताय, मी जॉबला आहे सर. कुठे, मी बँकेतच आहे, प्रायव्हेट बँकेत. नाही, मी प्रायव्हेट बँकेत आहे सर. अच्छा, कुठल्या. ICICI बँकेमध्ये. मी म्हणजे ICICI प्रुडेन्शियलला आहे. अच्छा, हां, गव्हर्नमेंटचं एवढं नाही माहिती. मला वाटतं आता Q3च्या रिझल्टमध्ये ICICI सगळ्या बँकेपेक्षा चांगला त्यांचा परफॉर्मन्स आहे. सर काय माहिती नाही, आमचं ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स विकायचं आहे. ठीक आहे. अच्छा, म्हणजे हे सगळे मार्कशीट वगैरे सगळे हे करायचे अटॅच यांना. हे काय, अच्छा डिग्री. ओके, असं समजून चला सर, हे एक तुमच्यासाठी छोटासा हे आहे ज्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. हे उत्पन्नाचं पण द्यावं लागतं का. हो, चालेल सर, घ्यायची ॲडमिशन. कारण हे व्यवस्थित वाटतंय मला थोडं, म्हणजे नाही त्याचे आपलं जे आहे ना सर, हे सगळं सेकंडरी मेन आहे ते सिलेक्शन, ज्याच्यासाठी आपण आलोय. हां, मी म्हणतो बाई तू कशाला आलाय, शिकायला आलाय, नको येऊ, आणखी खूप शिकू शकतो आपण पुढे जाऊन. अर्थ काय आहे हे की नाही, आपल्याला आता सिलेक्शनसाठी तयारी करायची. अच्छा, तिथपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असतो. प्रॉपर जेवढं तुम्हाला सांगितलं ते सगळं गाईड करा, होऊन जातं. ॲक्च्युली ही आहे माझी कझिन सर. परिस्थिती थोडी डाऊन आहे, माझ्याकडेच राहायला आलेली आहे, तर त्याच्यामुळे. आणि आता तुम्ही हे जे सांगितलं तर हेल्प होईल. हा, नंतर हां, जेव्हा पण आला ते तुम्हाला एक हेल्प होऊन जाते. फक्त मला ते शिवायचं तुमचं कळत नाही, की म्हणजे प्रत्येक स्टुडंट एक्झाम क्रॅक करून म्हणजे मिळते का कसं. तुम्ही डाऊट मध्ये नका राहू, कारण पेपर इझी आहे जसं मी बोलतोय. हां हां,
पास झाला तर त्यांचं 100% होऊन जातं. थोडाफार काही राहिला, आपल्याकडे ट्रेनिंग आहे तर आपण बघू शकतो. नाही, माझं तुम्हाला तेव्हा पण क्वेश्चन नाही करायला. आता समजा तुमच्याकडे 2000 स्टुडंट असेल, 2000 जर SCचेच असतील बरोबर, तर ते 2000 स्टुडंटला पण ते पास झाले तर 2000 स्टुडंटला पण ते देणार, स्कॉलरशिप देणार. हा, ते विचारतो. त्याचं काय असतं सर, एक जसं नंबर ऑफ स्टुडंट, जर तुम्ही 2000 बोलले तर ते असं डिसाईड करतात की बाबा एवढे विद्यार्थ्यांना आपल्याला या स्कीमचा लाभ देणे. ओके. मग या केसमध्ये काय होईल आहे, आता समजा 2500 लोकांनी पास केले सगळे, पण 2000 लोक असे आहेत जे 60 वरती आहे, तर मग जे पहिले 2000 लोक राहतील त्यांना घेतील. ओके, समजलं हिशोब आता हा क्लिअर. क्वेश्चन होता मला. म्हणजे आता जे मार्क जास्त घेतील, समजा माझं 2000 विद्यार्थ्यांचा घेतलाय, तर 2500 लोक आहेत, पण त्याचे काही असे आहेत जे काही आणखी 50 मार्क आहे. माहिती आहे का, आपण असं फिक्स नाही ठेवलेलं. हा, तर त्याच्यामध्ये जर असं झालं सर, समजा आता आम्ही तुम्हाला हाफ पेमेंट केलं, 10 किंवा 15,000 पेमेंट केलेत, आणि तुम्ही जर म्हणता 2 महिन्यात याचा म्हणजे काय म्हणतात फॉर्म निघाला, तो जर भरला तर स्कॉलरशिप लागली तर ते मायनस होणार तुमच्या? नाही सर, नाही, तोच बोललो तुम्हाला, आधी तुम्हाला फीस कम्प्लीट करणे. फीसचं असं आहे आपल्याला, आता तुम्ही केलं त्याच्यानंतर नेक्स्ट मंथ मध्ये फीस कम्प्लीट करणी आहे. अच्छा. आपली फीस आहे 1 टाइमची, पण आपण 2 पार्ट मध्ये ते तुम्हाला करून देतोय. ठीक आहे. स्टील मी सांगतोय, स्कॉलरशिप टोटली डिफरंट पार्ट. ठीक आहे. ते जे येईल तुम्हाला आम्ही सांगू, फॉर्म भरून घेऊ आणि तुमची हेल्प पण करून देऊ. मोस्टली होऊन जातं, त्याच्यात डाऊटफुल नका राहू. डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित आहे, तुम्ही चांगला अभ्यास केलेला आहे, आपण सांगितल्याप्रमाणे तर होऊनच जातं. ओके, असं समजून चला. ठीक आहे. बाकी काही राहिलं तर वेळोवेळी असतं गायडन्ससाठी. आता BS एज्युकेशनला 11 वर्ष झाले या 16 डिसेंबरला. अच्छा, 11 वर्ष झालेत का पूर्ण? आता तेव्हापासून जे टीचिंग स्टाफ जोडलेले ते आज पण तेच शिकवतात. अच्छा. आपल्याकडे मेन स्ट्रेंथ जी मुलं टीचिंग, ते का बरं आहे, अनुभवी टीचिंग स्टाफ आहे. आता हा कास्टमुळे निघालाय म्हणून अजून काही आहे तुमच्याकडे म्हणजे असंच? एक ST विद्यार्थ्यांसाठी असतं, जसं मी सांगलो TRT आहे. एक महाज्योती असतं जे OBC विद्यार्थ्यांसाठी असतं. महाज्योतीचं यावेळेस आपल्याकडे नाहीये, आपल्याकडे रिले सारथीचं, जे मराठा आणि कुणबी विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यांना पण म्हणजे सेम? त्यांना पण असतं सेम, म्हणजे जे फीचर्स सेम. ओके सर, असं मी ऐकलंच नाही की ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आणि त्यांचं नाही झालं. अच्छा. हे कधी राहिलंय? मी आता जसं तुम्ही माझ्याकडे नवीन आले आताच, आणि मी बोलली तुमचं सर हा फॉर्म पण आलाय, हा पण भरून घ्या. बरोबर. तुमची तयारी झाली आहे का? काही प्रिपेअर केलाय का तुम्ही? त्या कंडिशन मध्ये होऊ शकतं तुमचं नाही निघणार, पण तुम्ही माझ्याकडे ऑलरेडी आहात, या सगळ्या गोष्टी तुमचं शिकून झालेलं आहे, त्यानंतर तो फॉर्म येतोय. खरे पाहता गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना निशुल्क शिक्षण देता यावे हा या योजनांचा उद्देश आहे. परंतु BS एज्युकेशन या संस्थेद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याकडून 35,000 रुपये आणि महाराष्ट्र शासनाकडून 40,000 रुपये असे एकूण 75,000 रुपयाची अनाधिकृतपणे वसुली केली जाते. प्रत्येक वर्षाला 5,000 विद्यार्थ्यांनी जर पैसे भरून ॲडमिशन घेतले तर 3 वर्षात एकूण 110 कोटींचा हा फ्रॉड होईल. तेव्हा अशा बोगस संस्थेची चौकशी होऊन त्यास ब्लॅकलिस्ट केलं गेलं पाहिजे, जेणेकरून पुन्हा कुणी अशी हिंमत करणार नाही.